गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु जलेस्मिन सन्निधिं कुरु. मुआती पूजाला जावं लागेल आणि मुआती पूजावरून आपल्याला कालडीची बस ही कंटिन्यू मिळते तिथून. त्याच्यामुळे आपला वेळ देखील वाचेल. मतलब ये किस चीज का बना है? तिल का? तिल मलयाळम बोला, एळुंडा बोला. इरुंडा. आदिशंकराचार्य यांच्या जन्मस्थानाकडे जाणारा हा मार्ग एकदम शांत वाटतोय. हे जे घर आहे ना, इथंच आदिशंकराचार्यांचा जन्म झालेला आहे. इथंच त्यांचा उपनयन संस्कार झालेला आहे. केरळमधल्या प्रवासाची आपली सुरुवात झाली होती पंबामधलं शबरीमाला मंदिराचं दर्शन घेऊन. शबरीमाला मंदिराचं दर्शन घेऊन आपण आलो होतो थिरुवल्ला येथील श्री वल्लभ मंदिर. इथलं रात्रभर कथकलीचं नृत्य बघण्यासाठी. रात्रभर ज्या मंदिरामध्ये देवासाठी ना भोग ना प्रसाद अर्पण केला जातो, तिथं अर्पण केलं जातं फक्त नृत्याचा भाव. अशाच श्री वल्लभ मंदिराचं दर्शन करून आपण पोहोचलो ते थिरुवल्ला रेल्वे स्टेशनवर. थिरुवल्ला रेल्वे स्टेशनवरून आपण अलुवाचं तिकीट घेतलं, परंतु रेल्वे स्टेशनमध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर मी उतरलो ते मुलुंतुरुत्ती या ठिकाणी. मुलुंतुरुत्तीवरून आपण बस घेऊन पुढे गेलो ते चिन्मय मिशन. इथं पिवरम रोड इथं उतरावं लागतं आणि तिथून आपण जातो ते चिन्मय मिशन, जिथं आदिशंकराचार्यांचं जन्म झालेलं जे घर आहे ते आपण तिथं बघतो. मागील व्हिडिओमध्ये हे संपूर्ण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण कशा रीतीने पोहोचू शकतात. मागील संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथूनच पुढे चाललेलो आहे आदिशंकराचार्यांचं जे कार्यक्षेत्र राहिलेले आहे असं कालडी गावामध्ये, ज्या गावामध्ये आदिशंकराचार्यांनी माता आरेंबाकडे हट्ट केला होता की मला आता संन्यास घेऊ दे माते. ते जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला देखील आपण व्हिजिट करणार आहे. तर सुरू करूया आपण आदिशंकराचार्यांचा व्हिडिओ आजचा कालडी गावाचा. मिशन इथं भेट देऊन आपण परत हायवेला आलेलो आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे कालडीला, जिथं आदिशंकराचार्यांचं शिक्षण पूर्ण झालं, जिथं त्यांनी आईबरोबर मी संन्यास घेऊ का त्या नदी क्षेत्रामध्ये जेव्हा मगरीला पकडलं होतं ते पूर्ण क्षेत्र आदिशंकराचार्यांच्या कहाणीशी जोडलेल्या घटनांच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे कालडीला. तर मग इथून कालडीला कसं जायचं, तर इथं हा बोर्ड लिहिलेला आहे बघा. इथं आता लिहिलेलं आहे पेरमबाऊर. तर पेरमबाऊरवरून आपल्याला कालडीची बस भेटेल, परंतु पेरमबाऊरला जाण्यासाठी आपल्याला आधी जावं लागेल पिवरम बस स्टँडला आणि पिवरम बस स्टँडवरून आपल्याला पेरमबाऊरची बस मिळेल आणि पेरमबाऊरवरून कालडीला जावं लागेल. तर जाऊया. तर आपल्याला कालडीला जायचं आहे. कालडीची पेरमबाऊरची बस 11 वाजणार आहे, 10:30 वाजलेले आता. आणि आपल्याला ह्या ड्रायव्हरनी थँक्यू. ह्या ड्रायव्हरनी चांगली मदत केली. त्यांनी सांगितलं की आपल्याला पिरवमवरून मुआतीपूजा, हे बघा हे नाव आहे, आता वाचा तुम्ही, मुआतीपूजाला जावं लागेल आणि मुआतीपूजावरून आपल्याला कालडीची बस ही कंटिन्यू मिळते तिथून. त्याच्यामुळे आपला वेळ देखील वाचेल. तर जाऊया या बसनीच. कालडीला जाण्यासाठी पेरमबाऊर हे ठिकाण चांगलं कनेक्टेड आहे कालडीशी, कारण की 9 किलोमीटर अंतरावर आहे फक्त पेरमबाऊर कालडीपासून. तर तुम्ही केरळच्या कोणत्याही मोठ्या सिटीमध्ये असाल तर पेरमबाऊरची बस घेऊ शकतात आणि पेरमबाऊरवरून कालडीला येऊ शकतात अगदी सहजरित्या. तर 11:40 आपण आलो आहे मुआतीपूजाच्या बस स्टँडवर आणि आता इथून आपल्याला जायचं आहे कालडीला. तर इथं विचारू आपण कोणती बस आहे काय. थांब यांना विचारू का. हे कालडीचे, अरे कालडी 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 पिच. मुआतीपूजावरून कालडीचे जे अंतर पडतं ते 27 किलोमीटर. तर 42 रुपयाचं तिकीट काढून आता मुआतीपूजावरून आपण जाऊ ते कालडीला, परंतु मधला स्टॉप लागतो आपल्याला आता पेरमबाऊर. तर आपण जी बस घेतलेली ही त्रिशूरची जी बस आहे तीच पेरमबाऊर आणि कालडीवरून जाणारी बस आहे ही. आणि आपण आता आलेलो आहे ते पेरमबाऊरचं बस स्टँड. इथं 5-1 मिनटं गाडी थांबलेली आहे. नाश्ता वगैरे काही करायचं नाही मला, मी तुम्हाला हे दाखवतो बघा. इथलं नाश्त्याचे आयटम्स असे काही बस स्टँडवरचे हे नाश्ता वगैरे तुम्ही घेऊ शकतात, चहा वगैरे घेऊ शकतात. हे कोणतं
जिंगजिली बॉल, दिस मतलब ये किस चीज का बना है? तिल का? तिल मलयाळम बोला एळ्ळुंडा बोला. इरुंडा. हे वेगळंच दिसते पहा. हे आपल्याकडे तर आहे लाडू, परंतु हे वेगळे. बनाना चिप्स. हा, आपल्याकडे तर हे असतात, पण हे नाही जास्त आपल्याकडे पाहिलेले. पेरंबावरूवरून पुढं आपण पेरियार नदी क्रॉस करून पोहोचतो ते कालडीला. तीच पेरियार नदी जिथं आदि शंकराचार्य रोज स्नान करायचे. नदी आईपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी स्वतः नदीला वळवून आणलं आणि त्याच ठिकाणी आपण पोहोचलो कालडी. आता कालडीचा बस स्टॉप आहे हा. बरोबर 12:50ला आपण इथं उतरलेलो आहे. कालडीमध्ये आल्यावर आता काय काय पाहायचं, तर जिथं उतरलो ना आपण तिथंच आहे कीर्तिस्तंभ मंडपम हा मोठा. कालडीचं बस स्टँड थोडंसं पुढं आहे, परंतु आपण जिथं उतरतो तिथंच आपल्याला सुरुवातीला लागतं ते कीर्तिस्तंभ मंडपम. आता कीर्तिस्तंभ मंडपम म्हणजे काय, तर कीर्तिस्तंभ म्हणजे कीर्तीचा स्तंभ, ज्ञान, तत्व आणि आध्यात्मिक उंचीचे प्रतीक. मंदिराच्या मध्यभागी उभा असलेला हा उंच स्तंभ आणि त्याभोवतीचा मंडप शंकराचार्यांच्या महान जीवन कार्यांची आपल्याला आठवण करून देतो. याचं संपूर्ण वास्तुकला आणि दगडी हे कोरीव काम केलेले आहे. इथं शिव उपासनेची चिन्ह, शंकराचार्यांनी रचलेल्या स्तोत्रांचे शिलालेख, केरळची पारंपरिक केट्टू-थिट्टू शैली आणि तामिळनाडूच्या द्रविड वास्तुकलेचा सुंदर मिलाप या मंडपात दिसतो. शंकराचार्यांच्या जीवनातील अनेक स्मृती आपण या मंडपात पाहतो. मंडपात शंकराचार्यांच्या बालपणाच्या जीवनाशी संबंधित कला, चित्रे, मूर्ती आणि त्यांच्या हिमालय आरोहणापर्यंतचा प्रवास दाखवणारे शिल्प आहेत. आदि शंकराचार्यांनी भारतभर 4 मठ स्थापन केले. शृंगेरी, पुरी, द्वारका आणि बद्रीनाथ याचेही दर्शन आपल्याला इथं होते. आणि कीर्ती मंडपम हा जो आहे हा शंकराचार्यांची स्मृती जपणारी सर्वात सुंदर वास्तू कालडीमध्ये उभारण्यात आलेली आहे. आणि जेव्हा आपण संपूर्ण दर्शन करून सर्वात वरच्या मजल्यावर जातो तिथून दिसणारं कालडीचं दृश्य हे अप्रतिम आणि एकदम विलोभनीय वाटतं. ऑक्टोबर हीट केरळमध्ये जाणवायला लागलेली आहे आपल्याला. आता कालडीमध्ये आपण आदि शंकराचार्यांचं स्तूपचं दर्शन घेऊन आपला पुढचा पॉईंट राहतो तो आदि शंकर जन्मभूमी क्षेत्रम शृंगेरी मठ कालडी. इथून 1.5 किलोमीटरचा अंतर येते आणि तिथंच आपल्याला मग क्रोकोडाईलचा घाट, शृंगेरी मठ, जन्मस्थान सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आपण आता तिकडे चाललोय. लिहिलेलं आहे पूर्णा नदी जीच आता पेरियार नदी म्हणून ओळखली जाते आणि त्याच मठाला शृंगेरी मठ म्हणून ओळखलं जातं. तर 300 मीटर अंतरावर चाललोय आपण आता तिकडंच. कालडीच्या या क्षेत्रात पाऊल ठेवताच इथं आध्यात्मिक शांतता जाणवते. कालडी हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील एक शांत हिरवळीने नटलेलं सुंदर ठिकाण आहे आणि याच ठिकाणी इसवी सन 788 मध्ये आदि शंकराचार्यांचा जन्म झाला होता. कीर्तिस्तंभ पाहून जेव्हा आपण 1.5 किलोमीटर अंतरावरील ह्या कामकोटी मठात येतो तेव्हा आपल्याला इथं माता आरंबाचं टेम्पल, श्रीकृष्णांचं मंदिर, त्याचप्रमाणे कांची कामकोटी मठ हे संपूर्ण परिसर आणि क्रोकोडाईलचा जो घाट आहे तो देखील इथंच पाहायला मिळतो. कालडीमधील कांची कामकोटी मठ हा अध्ययन आणि साधनेचं केंद्र आहे. इथे वैदिक शिक्षण, जप, तप, वेदांतावरची चर्चा यांचा अखंड प्रवाह चालू असतो. इथं साधकांच्या चेहऱ्यावरची शांतता मनाला खूप स्पर्शून जाते. श्री आदिशंकर जन्मभूमी क्षेत्रम शृंगेरी श्री शारदा पीठम पूर्णा नदी तटम कालटी असा बोर्ड लिहिलेला आहे आणि सुंदर असं दर्शन होते आपल्याला इथं. आदि शंकराचार्यांच्या या जन्मभूमी क्षेत्रातच आपण जे आता बघत आहोत ते बालकृष्णांचं मंदिर. आदि शंकराचार्यांची आई आरंबा या श्रीकृष्णाच्या भक्त होत्या. त्या या मंदिरात पूजेसाठी जात असत. त्यांच्या भक्तीने प्रेरित होऊन शंकराचार्यांनी या मंदिराचा पुनरुद्धार केला असाच सुंदर इतिहास सांगितला जातो. आणि मंदिरालाच लागून आहे इथं पेरियारचा नदी किनारा. जन्मस्थानाच्याच जवळ श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घेऊन हे बघा हे जे दृश्य पाहतोय आपण
शंकराचार्य पेरियार नदीमध्ये जेव्हा पूर्णा नदी म्हटलं जायचं तेव्हा मगरीने पाय धरला तेव्हाच हे चित्र आहे. आणि त्याच नदीचा जो तट आहे तो जन्मस्थानाच्याच बाजूचा रोड जातो हा, त्यालाच मगरमच्छ घाट असं देखील म्हणतात. तर आपण तिकडंच चाललेलो आहे आणि त्या घाटाकडे जातानाच आपल्याला ही ऋग्वेद पाठशाला देखील लागते. वेदांचं अध्ययन केलं जातं इथं ही अशी पाठशाला. आणि पवित्र मगरमच्छ घाट इकडून जातो आपण. आदिशंकराचार्यांच्या जीवनाला वळण देणारा प्रसंग ज्या पेरियार नदीच्या घाटावर घडला तोच घाट आपण बघायला चाललेलो आहे. शंकराचार्य लहानपणापासूनच विलक्षण बुद्धिमान आणि करुणाशील होते. त्यांची आई आरेंबा त्यांच्यावर अतिशय प्रेम करत. त्यांनी वडील लहानपणातच गमावले होते, त्यामुळे आईसाठीच ते संपूर्ण जगत होते. पण शंकराचार्यांच्या मनात लहान वयापासूनच संन्यास घेण्याची आणि आत्मज्ञान शोधण्याची तीव्र ओढ होती. एके दिवशी आदिशंकराचार्य नदीत स्नान करायला गेले. तेवढ्यात अचानक एक मगर त्यांच्या पायाला घट्ट पकडते. आई आरेंबा किनाऱ्यावर उभी होती. तिने भीतीने किंचाळायला सुरुवात केली. तिच्याच डोळ्यासमोर तिच्या मुलाला मगर पाण्यात ओढून नेत होती. आणि हा क्षण शंकराचार्यांच्या जीवनाचा वळणबिंदू ठरला. कारण की शंकरांनी आईला शांतपणे सांगितले, आई मला संन्यास हवा आहे. जर तू आता परवानगी दिलीस तरच मगर मला सोडून देईल, नाहीतर मी आता जाणार. आईला आधीपासूनच माहीत होतं की हा मुलगा महानतेसाठी जन्मला आहे, पण तिचं मातृहृदय त्याला गमावू शकत नव्हतं. भीती, प्रेम, वेदना, भक्ती यांच्या संघर्षात तिने हात जोडले आणि म्हणाली, जा रे बाळा, तुझा मार्ग परमेश्वराने ठरवला आहे, माझी तुला परवानगी आहे. आणि इथूनच आदिशंकराचार्यांचं जीवन भारत भ्रमण इथूनच सुरू झालं. गंगे जमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण श्रीकृष्ण मंदिराजवळची जी ऋग्वेद वेद धर्म पाठशाला पाहिली ती पाठशाला परंतु आता चालू नाही, कारण की विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे. तर आता ही भोजन कक्ष म्हणजे भोजनालय इथं बनवलेले आहे. संपूर्ण मंदिरात काम करणारे पुजारी असतील किंवा इतर सारे कर्मचारी असतील त्यांची सर्व भोजनाची व्यवस्था इथंच होते. आणि जवळच हे श्रीकृष्ण मंदिर आपण पाहतोय. खूप छान परिसर आहे हा, संपूर्ण एकदम छान वाटतं, निसर्गरम्य वातावरण आहे. आता आपण कालडीमधलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण शारदा पीठम हे बघणार आहोत. शारदा पीठम म्हणजे ज्ञानाची देवी शारदांबा यांना समर्पित आदिशंकराचार्यांची जन्मभूमी असल्यामुळे इथे ज्ञान परंपरेचा दिव्य वारसा दिसतो. येथील शारदांबा मूर्ती, शांत मंदिर आणि बाजूलाच असलेला शंकर कीर्तिस्तंभ मंडप जे आपण पाहून आलो, हे सगळं एकत्र पाहताना शंकराचार्यांच्या जीवनयात्रेचे सुंदर दर्शन घडते. आता ह्या शारदा पीठमधल्या मंदिरामध्ये आपण काय काय बघतो तर याच्यामध्ये माता आरेंबाची समाधी आपल्याला बघायला मिळते. ही जागा शंकराचार्यांच्या जीवनातील सर्वात भावनिक आणि महत्त्वाच्या प्रसंगाशी जोडलेली आहे. आदिशंकराचार्यांनी संन्यास घेतल्यानंतर आपल्या आईला वचन दिले होते, आई, तुमच्या शेवटच्या क्षणी मी नक्की तुमच्या सेवेसाठी येईन. वर्षानुवर्षे देशभर फिरून शास्त्र संवाद यात्रा करून मठस्थापना करणाऱ्या शंकराचार्यांना एक दिवस बातमी मिळाली की आई आरेंबा आजारी आहेत आणि शेवटचा काळ जवळ आला आहे. वचन पाळण्यासाठी ते क्षणार्धात कालडीला परत आले. आईच्या मांडीशी बसून त्यांनी परमात्म तत्व, मोक्षमार्ग आणि चैतन्य यांची अनुभूती आरेंबांना दिली असे म्हणतात. त्यांनी आईच्या हाताला हात लावूनच तिचे प्राण शांतपणे निघून गेले. पण गावातील लोकांनी त्यावेळी संन्यासाने मृतदेहाला हात लावू नये, अंत्यसंस्कार करू नयेत अशी अडचण निर्माण केली. शंकराचार्यांनी सांगितले, ही माझी माता आहे, तिच्यावर अंतिम संस्कार करण्याचा हक्क मला आहे. तेव्हा त्यांनी स्वतः अग्नी प्रज्वलित करून अंतिम संस्कार केले. त्या स्थळीच समाधी स्थापन केली. आपण पूर्ण पाहून आलेलो आहे तिथं बस स्टँडवर. जिथं आपण उतरलो होतो तिथंच कालडीच्या बस स्टॉपवर आपण आता थ्रिसूरची बस घेतोय. इथूनच आपल्याला थ्रिसूरची बस मिळते आणि थ्रिसूरमध्ये आता पाहूया किती वाजता बस मिळेल.
काय तिकीट राहील आणि किती तासाचा आपला प्रवास राहील तो. तर अशा रीतीने आदिशंकराचार्यांच्या जीवनाशी निगडीत पिवरमचा आणि कालडीचा प्रवास मी तुम्हाला या 2 व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, प्रवास कितीही मोठा केला, कितीही पवित्र ठिकाणी फिरलो, पण आज कालडीमध्ये या शांत समाधीसमोर उभं राहिल्यावर एक गोष्ट मनात ठाम बसते. जगात सर्वात मोठं तीर्थ जर कुठलं असेल तर ते आपल्या आईवडिलांचं चरणतीर्थ. आदिशंकराचार्यांनी संन्यास घेतला, ज्ञानाने संपूर्ण भारत उजळला, पण शेवटी इथे येऊन त्यांनी जगाला सांगितलं, आईचं ऋण कोणताही ऋषी, कोणताही देव, कोणताही ग्रंथ फेडू शकत नाही. या समाधीसमोर बसताना जाणवतं, आपण कितीही मोठं झालो, कुठेही पोचलो, पण आपल्या अस्तित्वाची मुळं त्यांच्या प्रेमातच आहेत. आजच्या या पवित्र जागेतून एकच प्रार्थना, आपल्या आईवडिलांना आनंद, स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभो. मित्रांनो, हा शंकराचार्यांचा प्रवास फक्त दर्शन नाही, तर मनाला स्पर्श करणारी आठवण आहे. प्रेम, सेवा आणि कृतज्ञता यांच्याशिवाय कोणतंही ज्ञान पूर्ण होत नाही. संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास, हा व्हिडिओ पाहून काही माहिती मिळाली आहे असं वाटल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आदिशंकराचार्यांचा हा प्रवास आपण कशा रीतीने करू शकतो हे संपूर्ण आपल्या बांधवांपर्यंत पोचवा. धन्यवाद. हरि ओम.